धुळे जिल्हा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सुलेखन सरस्वती उद्यानाचा लोकार्पण। याबाबत अधिकृत अशी की शहराच्या सांस्कृतिक आध्यात्मिक वैभवात धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांनी दूरदृष्टी ठेवत भर घातली असून देवपुरातील जुन्या आग्रा रोडवर ओपन स्पेसचा विकास करण्यात आला। ओपन स्पेसमध्ये बगीचा, झाडे झुडपे लावून म्हणजेच त्या परिसरात त्या भागांच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन ओपन स्पेसच्या माध्यमातून सुशोभीकरण करून या ठिकाणी धुळेकर नागरिक व धुळे शहराच्या वैभव संकल्पात भर टाकली आहे। धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या माध्यमातून धुळे शहरात आमदार निवडणुकीदरम्यान या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांनी सदर या ठिकाणी सुलेखन सरस्वती गार्डन उद्यान या ठिकाणी तयार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते। त्याचा शब्द पाळत आज या ठिकाणी 7 ते 8 महिन्यात या ठिकाणी धुळेकर नागरिकांच्या सेवेत सुलेखन सरस्वती उद्यान धुळेकर नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले व अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी देखण्या स्वरूपात सदर हे उद्यान तयार करण्यात आले असून त्याचा शुभारंभ आज पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला। तर कार्यक्रमाप्रसंगी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंबडकर, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, धुळे शहर महापौर मायादेवी परदेशी, आयुक्त नितीन कापडणीस, उपमहापौर ज्योत्स्नाताई पाटील, स्थायी समिती सभापती लताताई पोद्दार, भाजपच्या गटनेत्या किरण कुलेवार, प्रतोद भगवान गवडी, महिला बाल कल्याण सभापती उज्ज्वलाताई ठाकरे, उपसभापती शोभाताई भील, महापालिकेचे शहर अभियंता चंद्रकांत उगले, आर्किटेक्ट आनंद खैरनार, नगरसेवक नंदू सोनार, सुभाष जगताप, ललित माळी, डॉक्टर सुशील महाजन, डॉक्टर निशा महाजन, प्रभावती शिंदे, कविता सोनवणे, योगिताताई कुटे, उज्ज्वला भोसले आदींच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी या सुलेखन व सरस्वती उद्यानाचं लोकार्पण या ठिकाणी करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने धुळेकर नागरिक देखील उपस्थित होते। आज 10 महिन्यात दोघं गार्डन तयार झाले। आदरणीय पालकमंत्रींच्या हस्ते या दोघं गार्डनचं आपण भूमिपूजन केलेलं होतं आणि त्यावेळेला साहेबांना मी शब्द दिला होता का 6 महिन्यात लोकार्पण आपल्याच हस्ते या ठिकाणी करू, परंतु काही कारणास्तव 6 ते 10 महिने झाले, परंतु गार्डन लेट आलो पण आपण थेट आलो। चांगल्या प्रकारचे गार्डन या ठिकाणी आपण तयार केले। गार्डन तयार झाले, परंतु या गार्डनची देखभाल करायचं काम महापालिका करणारच, परंतु इथल्या स्थानिक नागरिकांचंही काम आहे। आपण सकाळी 6 वाजता हे गार्डन उघडणार आहोत आणि 9 वाजता परत गार्डनला कुलूप लावणार आहोत। संध्याकाळी 5 वाजता गार्डन उघडलं जाईल आणि 10 वाजता परत गार्डनला कुलूप लावलं जाईल। परंतु या गार्डन मध्ये धुळे शहरात एक वाईट सवय आहे, कुठली चांगली वस्तू झाली तर त्या ठिकाणी भलतेच लोक येतात, ते पूर्ण उपयोग सर्व काही सुख सुविधा घेतात, परंतु या कॉलनीच्या या गार्डनच्या समोरचा बंगलावाला सुद्धा या गार्डन मध्ये पाय ठेवतो। तर हे गार्डन तुमच्यासाठी या ठिकाणी तयार केलेलं आहे, आपल्या नातवांसाठी, लहान लहान मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सुंदर असं गार्डन या ठिकाणी तयार झालं। तर माझी विनंती असेल या भागातील सर्व नागरिकांना का आपण या गार्डनचा पूर्ण उपयोग घ्यावा। फक्त गार्डनच नाही तर गुरुद्वारापासून नगावालीपर्यंत 5 महिन्याच्या आत तुम्हाला या रस्त्यावर जे पोल दिसत आहेत आणि याच्यावर ज्या वायरी दिसत आहेत हे काहीच दिसणार नाही। हे सर्व पोल साईडला जातील, 5 वायरी दिसतील फक्त, बाकी सर्व वायरी अंडरग्राउंड होतील। आणि या डिवायडर मध्ये मुंबईला पुण्यालाही जे लाईट नाही आहेत
असे सुंदर लाईट या ठिकाणी तुम्हाला लावलेले दिसते. गुरुद्वारापासून तर नगाववाडीपर्यंत पूर्ण 7 किलोमीटर 7 किलोमीटर. जादूची कांडी नाही आपल्याकडे, परंतु आमचे नेते पालकमंत्री असतील, देवाभाऊ असतील, यांच्या आशीर्वादाने त्यांना जेव्हा आम्ही संकल्पना सांगतो का भाऊ आम्हाला हे असं असं करायचंय, तर 1 मिनिट सुद्धा लावत नाही, 1 मिनिट सुद्धा ताबडतोब निधी मंजूर होतो त्या ठिकाणी. परंतु तुमच्या आशीर्वादाने पहिल्यांदा या शहराला एक सालदार मिळाला आहे का या शहराची निगराणी करेल आणि या शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवणार. गणपती मंदिरचा रोड आपण कॉन्क्रिटीकरण चालू केलेला आहे. अतिशय सुंदर असा तो रोड बनवणार आहे. त्या रोडवर रोड फर्निचर जे मी टाकणार आहे ते रोड फर्निचर बघायला काना देश म्हणजे नंदुरबार, जळगाव, नाशिकचे लोक सुद्धा इथं येतील आणि बघतील का कसा रोड हा तयार झाला. अतिशय सुंदर कामं या शहरात चालू आहे. संतोषी मातेचं मंदिर असेल, आपला मोठा पूल आहे, परंतु तिथे एक फुटपाथ केलेला आहे साईडला. आपण अतिशय घाण आहे, अतिक्रमण होत चाललंय. ते अतिक्रमण सुद्धा त्या ठिकाणी आपण काढतोय आणि थोडीशी कॉपी जयकुमार भाऊच्या एका ब्रिजची मी करून घेतली आणि ते ताबडतोब तिथं काम चालू करतो. महापौर असतील, उपमहापौर असतील आणि सर्व आमचे सन्मान्य नगरसेवक या सगळ्यांच्या प्रयत्नाच्या माध्यमातून आज धुळे शहर बदलते. मी धुळे शहरामध्ये एंटर झाल्यापासून पाहतोय आणि ऐकतो साहेब, मी मनापासून धुळे महानगरपालिकेचं मनापासून अभिनंदन करतो की शहरामध्ये आमूलाग्र बदल झाला. ज्या स्वच्छतेच्या पद्धतीमध्ये आपल्याकडे बदल झाले, ज्या प्रकारचे रोड आपले होतात, नवनवीन काहीतरी तुम्ही आणतात. खरं तर पूर्वी आम्ही शिरपूरचं म्हणायचो, नंतर दोंडाईचं म्हणायचो, आता धुळ्याकडे आपल्याला मॉडेल म्हणून आपल्याकडे पाहावं लागेल. अशा प्रकारचं काम आपल्या माध्यमातून झालं. आज हे 2 उद्यानचं लोकार्पण होतं. त्याच्यामध्ये एक शिक्षणाची देवी सरस्वती यांना अर्पित असलेलं एक गार्डन आहे आणि त्याचबरोबर सुलेखन म्हणजे दोघंही हे शिक्षण, लिहिणं, वाचणं, समृद्धीचं हा विचार करून आपण या गार्डनचं लोकार्पण केलं. मला आठवतं की या रोडवरनं कित्येक वेळा मी गेलो आणि मी या रोडकडे पाहत असताना या जागेकडे पाहायचो. तिथे खोलचा असा एक खड्डा होता, खड्ड्यामध्ये बकरे डुकरं काय काय फिरत राहायचे आणि घनीदाट इथे बाबळं राहायचे. इथे कोणाचा बंगला हाच माहीत पडायचा. पण एवढा तुमच्या या प्लॅनिंगच्या माध्यमातून मला आठवतं की 6-8 महिन्यापूर्वी आपण नारळ फोडलं आणि जो उत्साह लोकांमध्ये होता आणि उद्याचा आनंद जो असेल तो आपल्याला खऱ्या अर्थाने शब्दामध्ये मोजता येणार. या धुळे शहरामध्ये मोठं परिवर्तन सातत्याने होत आहे. मी सहज यादी मागवली, मग काय काय कामं चाललंय तर 100 कोटी रुपयाचं विकासाचं काम चाललंय. आणि केवळ आकडे नाही, ते आकडे सुद्धा मी आपल्यासमोर मांडणार आहे. 55 कोटी रुपयाचं आपल्या 5 कंदीलचं मार्केट याचं काम वेगाने सुरू आहे आणि हजारो आमचे भाजीपाला मार्केटवाले आता पणन मंत्र्यांनी त्याचं भूमिपूजन केलं आहे. तर आमचे सगळे मार्केटमध्ये लोकांना फार मोठा फायदा त्याच्या माध्यमातून होणार आहे. आपण आपल्या या धुळे शहराला एक सुंदर, स्मार्ट, सुरक्षित आणि प्रगतिशील शहर बनवण्यासाठी आपल्याकडे जय हिंद मॉल असा हा सिटी सेंटरचा मॉल हा 42 कोटी रुपयाचा नवरंग पाणी टाकीजवळ मॉलचं काम वेगाने सुरू आहे. आमच्या माता भगिनी यांची ताकद आपण वाढवली पाहिजे आणि म्हणून 26 कोटी रुपयाचा महिला मॉलचं काम चालू आहे. आपण मोजलं ना, आकडे मोजतात आहे का नाही? पहिला आयटम मी 55चा सांगितला, दुसरा 42 कोटीचा, तिसरा 26 कोटीचा, नंतर संतोषी माता मंदिर ते विठ्ठल मंदिर रस्ता याचं सुशोभीकरण चालू आहे. दसरा मैदान इथे एक मॉलचं काम 36 कोटीच्या माध्यमातून चालू आहे. गणपती मंदिर ते स्वामी समर्थ मंदिर या रस्त्याचं सुशोभीकरण व दीपमाला इथे आपण आणतोय. रेल्वे स्टेशन चौकाचं सुशोभीकरण करतोय.
51 शक्तीपीठसाठी 15 कोटी रुपये आपण दिले. ठीक आहे, कोर्टामध्ये धुळ्यामध्ये कोर्टबाजी करणं आणि हरताळा करणं काही नवीन नाही, ते आता सवय आपल्याला करून घ्यावं लागेल. त्याचबरोबर प्रभाग 6 मध्ये भाजी मार्केट ही 12 कोटीच्या माध्यमातून संत कृपा अपार्टमेंटच्या समोर आपण करतोय. 5 कोटी रुपयाचं सरदार वल्लभभाई पटेल उद्यान आपण टावर गार्डनच्या ठिकाणी आपण केलं. 8 कोटी रुपयाचं संत रोहिदास गार्डन आपण करतोय. 3 कोटी रुपयाचं जवाहर स्टेडियम कुस्ती स्टेडियम आपण तयार करतोय. 3 कोटी रुपयाचं गणपती मंदिर इथे भारतरत्न गार्डन आपण तयार करतोय. पांजरा नदी काठी स्वामी समर्थ मंदिर समोर चौपाटी आपण तिथे आपण तयार करतोय. त्याचबरोबर एक मल्टीपर्पज गार्डन, हे चिल्ड्रन गार्डन आपण तयार करण्याचं ठरवलंय. याच्यामध्ये 6 महिन्याच्या बच्चूपासून तर 90 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक येऊ शकेल असं मल्टीपर्पज गार्डन आपण करणार आहे. विविध चौकांचं काम आपण चालू आहे. सगळ्या आपल्या ह्या तार आणि वायरी हे मागच्या काळामध्ये आम्ही सगळे जात होतो. ते आमदारांना म्हटलं बा किती वायरी आहे तुमच्याकडे. तो भाऊ काय हरकत नाही, पुढच्या काळात या हे सगळेचे सगळे अंडरग्राऊंड राहतील. आणि मग अनेकांना आमदार साहेब तुम्ही कोणाकोणाला अंडरग्राऊंड करणार आहे, सगळे काळे पिळे दिसणारे सगळं वाईट जे दिसतं ते सगळं अंडरग्राऊंड होईल आणि धुळे शहरामध्ये आपल्याला परिवर्तन आणायचं. मी आजच्या कार्यक्रमापासून अभिनंदन करण्यासाठी आलोय की शेवटी लोकांचा सहभाग असल्याशिवाय विकास होऊ शकणार नाही. त्यामुळे लोकांनी जो सहभाग दाखवला हा उल्लेखनीय आहे. धुळे शहरामध्ये जवळपास 50 लोकांनी, आयुक्तांनी मला सांगितलं की 50 लोकांनी यादी पाठवली की आम्ही इतके 50 लाख 70 लाख 80 लाख 1 कोटी रुपये द्यायला तयार आहे, त्या चौक तुम्ही डेव्हलप करा, असा थीमवर आम्ही करणार आहे, पैसे आम्ही देणार आहे, काम आम्ही करणार आहे. असे 50 लोक तयार झाले. जवळपास 3000 लोकांनी विविध संघटनेच्या माध्यमातून आम्हाला एक झाड माँ के नाम ही जी नरेंद्र मोदी साहेबांनी योजना सांगितली आहे, आम्हाला झाड लावण्याची तारीख आणि वेळ सांगा, आम्ही कुटुंब म्हणजे जोडीने आम्ही येणार आणि खड्डे खोदून झाड लावू असंही त्यांनी आयुक्तांना सांगितलं. आणि म्हणून एक सुंदर ऑक्सिजन पार्क या सगळ्या टेकड्यांवर, नगावच्या या ज्या टेकड्यांवर तिथे ऑक्सिजन पार्क होणार आहे.